नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या धमाकेदार आपल्यातून व्हिडिओमध्ये. मंडळी, पावसाळा सुरू आहे, सर्वांनी काळजी घ्या. जास्त पावसाळ्यात कुठे बाहेर पडू नका आणि तुमच्यापर्यंत पावसाळी अधिवेशनचे बॅक टू बॅक मॉन्सून स्पेशल व्हिडिओ येणार. पण त्याबद्दल सांगू इच्छितो, आपली एक सिरीज चालू आहे कोकण उद्योग. या सिरीजच्या माध्यमातून आपले कोकणातले म्हणा किंवा इतर ठिकाणांचे जे लघु उद्योग आहेत, छोटे मोठे व्यावसायिक, त्यांचे व्यवसाय, त्यांचे जे काही खानावळ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आतापर्यंत 15 व्यावसायिक तुमच्यापर्यंत पोहोचलेले या सिरीजच्या माध्यमातून. आणि या सिरीजला आपण सर्वांनी जो काही उत्तम प्रतिसाद दिला यासाठी खरंच आपले सर्वांचे मनापासून आभार. आज पुन्हा एकदा तुमच्या समोर मी घेऊन येतोय नवीन मराठी व्यावसायिक, कोकणी व्यावसायिक आहेत आमच्या मालवण पट्ट्यातील. आणि त्यांचा हा व्यवसाय नुकताच सुरू झाला असून दादरकरांच्या सेवेत आलेली आहे पिठी भात. हो मंडळी, पिठी भात हे खाद्यपदार्थ, हे जेवण रात्रीचं असो, दुपारचं असो, संध्याकाळचं असो, तर प्रत्येक दक्षिण कोकणातल्या प्रत्येकाच्या घरोघरी काही जेवायला नसेल तर पिठी ढवळली आणि भात झालो मग तर कामच झाला. आणि या पिठी भाताची संकल्पना मालक समीर खांडेकर उर्फ समरो, ज्यांनी मराठी वाहिनीवरती काम केलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल सिरियल काहे दिया परदेस, एकेकाळी ती सिरियल चालू होती आणि त्या सिरियल मध्ये काम करणारी व्यक्ती होती समीर खांडेकर. तेच ते हे मालक, त्यांनी आणि त्यांच्या सहपत्नींनी दोघांनी मिळून दादरच्या मेट्रो स्टेशन बाहेर सुरू केलं आहे पिठी भात. या पिठी भात सारख्या हॉटेलमध्ये प्रत्येक येणाऱ्या ग्राहकांना वरण भात, पिठी भात हे तर असणार आहे, पण त्यासोबत सार भात, कोकम कढी, सोलकढी, घावणे, उसळ, शिरवाळे रस, कोकणातला पारंपरिक पदार्थ त्यांना चाकायला मिळणार आहे, जेवणाच्या स्वरूपात देखील आणि नाश्त्याच्या स्वरूपात देखील. जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ पाहत आहेत आमच्या दादर मधून. कोकणी माणसाचा हक्काचा बालेकिल्ला लालबाग, परळ, चिंचपोकळी, बायका, इव्हन प्रभादेवी. कारण या भागातल्या लोकांसाठी दादर मधील पिठी भात अतिशय महत्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत प्रत्येक हॉटेलमध्ये कोकणी मालवणी जेवण पाहिलं, पण पिठी भात ही संकल्पना कुठेच पाहायला मिळणार नाही. तर आमच्या सम्र्यान ही पिठी भात संकल्पना दादरकरांच्या सेवेत आणलेली आहे. आता त्यांच्या नव्याने सुरू झालेल्या हॉटेलमध्ये अजून काय काय खायला मिळेल, कॉस्टिंग किती आहे, बजेट किती आहे आणि तुम्ही तिथपर्यंत कसे पोचाल, टायमिंग काय आहे, व्हेन्यू काय आहे, संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केली जाईल. पण तुम्ही सर्वांनी आवर्जून माझ्यासोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पिठी भात खायला नक्की या. पावसाने आज बऱ्यापैकी विश्रांती घेतली आहे. गेल्या आठवड्यामध्ये जो काय धुमाकूळ घातलेला, तोबा तोबा तोबा. सध्या मी आहे परळमध्ये. परळची गौरीशंकर स्वीट जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणीच आमचे गाववाले समर्थ पवार हे राहतात. पिठी भात खाण्यासाठी माझ्यासोबत स्वतः समर्थ भाऊ येणार आहेत. आज दिनांक 10 जुलै 2026, उद्या म्हणजे 11 आणि 12 जुलै या 2 दिवशी एसटी संगीत तीर्थाटनची महाराष्ट्र अंतर्गत होणारी दत्त परिक्रमा दुसरी बॅच जाणार होती. परंतु झालंय काय, औदुंबर आणि नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून त्या ठिकाणी पोहोचणं अशक्य आहे. कारण सातारा भागामध्ये पाऊस इतका पडतोय, वरती सांगली पट्ट्यात जाणं मुश्किल होतंय. त्यामुळे ह्या 2 दिवसाचं नियोजन पुढे ढकलण्यात आलं असून येत्या 18 किंवा 19 जुलैला ही परिक्रमा पूर्ण करता येईल. समीर भाऊ यांचं पिठी भात हे जे हॉटेल आहे ते सुरू झालंय दादर परिसरामध्ये, दादर मेट्रो स्टेशनच्या बाजूला. आणि जर तुम्ही भेट देताय छत्रपती शिवाजी महाराज पार्क किंवा सिद्धिविनायक मंदिर त्या ठिकाणून तर अगदी जवळ अंतर आहे. कुठलं, पिठी भात. तर आम्ही इथून जाणार आता परळ स्टेशन, तिथून मग दादर स्टेशनला जात वॉकेबल अंतर आहे 10 मिनिटावर. त्यामुळे पटकन पोहोचू ठीक दुपारी 1 वाजता. आमच्या कोकणातील हाडाचा मराठी मालवणी कलाकार श्री समीर खांडेकर यांनी हल्लीच काही दिवसांमध्ये मालवणी शुद्ध शाकाहारी जेवण जे मुंबईकरांच्या सेवेत पिठी भात या संकल्पनेने समोर आणले आहे. प्रत्येक हॉटेलमध्ये मालवणी जेवण ज्यात सी फूड थाळीचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो, पण पारंपरिक आणि कोकणी पदार्थाचा शुद्ध शाकाहारी समावेश हा मोजक्या हॉटेलमध्ये मिळेल. पण आता काळजी करायची गरज नाही. समीर भाऊंच्या पिठी भातमुळे प्रत्येकास घरोघरी बनणारी कुळदाची पिठी, टमाट्याचा निस्त्याक आणि वाटपाची गोडी डाळ हे सर्व काही खायला मिळणार. दक्षिण मुंबईच्या दादर पश्चिम मधील गोखले मार्ग, दादर भूमिगत मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच पिठी भात हे नवीन हॉटेल सुरू झाले आहे. कोकणकर समीर खांडेकर यांनी येणाऱ्या अतिथींसाठी थोडक्यात पण मोजक्या स्वरूपात जेवणाची पंगत मेनू ठेवली आहे. दुपारच्या जेवणासाठी थाळी सिस्टम मध्ये एकूण 3 प्रकार, ज्यात वरण भात, सार भात आणि पिठी भात. कोणतीही थाळी घ्या, किंमत सारखीच आहे, 175 रुपये. कोकणी ऑथेंटिक नाश्ता पाहिजे असेल तर 50 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत मिळणारे पदार्थ या ठिकाणी खाऊ शकता. घावणे चहा, घावणे चटणी, शिरवाळे रस
आंबोळी, काळ्या वाटाण्याची उसळ, वडा उसळ, कटवडा, मालपुआ, प्रसादाचं शिरो इत्यादी काही पिठी भात मध्ये खायला मिळेल. काय मग पिठी भात आवडते की नाही आमच्या लाडक्या खांडेकरांच्या म्हणजे सम्राटच्या हॉटेलची पिठी भात. अजून बरेच मेनू आहे ते पुढे हळू सांगतो, पण त्याबद्दल तुम्हाला तुमच्या भूषण गावडेसोबत प्रवास करायचे की नाही संधी मिळणार. आमच्या वेंगुर्ल्याचे मिथुन परब यांच्या लेट्स गो टूर ट्रॅव्हल तर्फे येत्या 28 सप्टेंबरला वैष्णोदेवी शिवखोडी अमृतसर ही वैष्णोदेवीची बॅच 2 निघत आहे 28 सप्टेंबरला. हो मंडळी, अगदी बरोबर. मागच्या महिन्यामध्ये म्हणजे 4 जून ते 10 जून या दरम्यान वैष्णोदेवीची पहिली बॅच गेली होती. एकूण आम्ही 40 ते 45 प्रवासी वर्ग धमाल एन्जॉय मजा मस्ती केली फक्त आणि फक्त 10,499 रुपयामध्ये. आता पुढची जी ट्रिप होणार ती नवरात्री दरम्यान असल्यामुळे प्राइस मध्ये थोडाफार बदल झाला आहे. आधी होतं पॅकेज 10,499, पण आता जे झालं आहे ते 10,999 रुपयामध्ये. या पूर्ण पॅकेज मध्ये तुमचं येण्या जाण्याचं स्लीपर क्लास ट्रेन तिकीट ते सुद्धा कन्फर्म, तिकडे लोकल साईटसीन फिरण्यासाठी एसी टुरिस्ट बस, सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण आणि अतिशय महत्वाचं 3 स्टार सारख्या हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सुविधा ते सुद्धा एसी वाल्या. अगोदरच्या बॅच मध्ये लोकांनी खूप धमाल मजा मस्ती केली. यंदाच्या बॅच मध्ये देखील आपल्याला मजा मस्ती करायची आहे, पण कुठे फिरणार? जम्मू राज्यातील वैष्णोदेवी शिवखोडी अमृतसर या ठिकाणी फिरणार 8 दिवस 7 रात्र. किती रुपयामध्ये? 10,999 रुपयामध्ये. आमच्या परब साहेबांच्या लेट्स गो टूरचे अनेक ठिकाणी सुरू आहेत. आता 15 ऑगस्टला एक्झिक्यूट होते पहिली बॅच राजस्थान टूर, ज्यामध्ये जयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा वाळवंटी प्रदेशात उत्तम राहण्याची सुविधा ते तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जे माझ्यासोबत जॉईन झाले आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार. तुमचा भूषण गावडे तुमच्यासाठी गायडन्ससाठी मार्गदर्शनासाठी हजर असेल. मागे बऱ्याच जणांनी विचारलं होतं की भूषण भाऊ केरळचा प्रवास दाखवा, तर मंडळी तुमच्यासाठी सरप्राईज आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आमच्याच या लेट्स गो टूर तर्फे अल्प दरात रिझनेबल बजेट मध्ये केरळ दर्शन होणार आहे. कोठे कोठे स्पॉट आहेत? मुन्नार, ठेकडी, अलेप्पी मध्ये हाऊसबोट मध्ये राहण्याची सुविधा मिळणार. केरळच्या ट्रिप बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. पण तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल केरळ ट्रिप साठी किंवा वैष्णोदेवीच्या सेकंड बॅच साठी, तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्या 28 सप्टेंबरच्या वैष्णोदेवी शिवखोडी अमृतसर या बॅच मध्ये सहभागी व्हा. मी आणि समर्थ दोघांनी मिळून समीर भाऊंकडून 2 कुपन घेतले. माझ्यासाठी 175 रुपयाची पिठी भात आणि पवारांसाठी 175 रुपयाची सार भात थाळी. अवघ्या 5 मिनिटाच्या आत तेथे कार्यरत असणाऱ्या सूरजने 2 थाळ्या आणून दिल्या. 175 रुपयाची पिठी भात, ज्यात कुळदाची पिठीचा सुगंध तर पसरलाच, पण भरलेली सांडगी मिरची, कुरडई पापड, लोणचे आणि 4 केळीच्या कापाचा सुगंध पूर्ण हॉटेलमध्ये दरवळू लागला. एकाही क्षणाचा विलंब न करता दोघे जण जेवणावरती तुटून पडलो आणि बघता बघता दुपारी 1:30 नंतर लोकांची गर्दी वाढतच गेली. मंडळी, पिठी भात मध्ये मिळणारी पिठी भात थाळी अगदी घरगुती पद्धतीने आपण जेवण बनवतो. कुळदाची पिठी, तीच चव, तोच गोडपणा या थाळीमध्ये उतरला आहे. पवार साहेबांच्या टोमॅटो निस्त्याकने तर जाम मजाच केल्या. येणारा प्रत्येक ग्राहक घरगुती पद्धतीने बनवलेल्या कुळदाच्या पिठीसाठी हा मागणी करत होता. तुम्हाला अजून पाहिजे असेल तर बिंदासपणे पिठी, सार किंवा वरण घेऊ शकता. मराठी कलाकार समीरच्या पिठी भात हॉटेलची वेळ सकाळी 8 ते रात्री 9 ते 10 पर्यंत सुरू असते. तुम्हाला पार्सल पाहिजे असेल ती सुविधा या ठिकाणी नक्की मिळेल. पिठी भात मध्ये मस्तपैकी आमचं दुपारचं जेवण झालं आहे. 175 रुपयात घेतली होती पिठी भात थाळी आणि दुसरी ती म्हणजे सार थाळी. सार म्हणजे टोमॅटोचं सार. काय समर्थ भाऊ, कसं वाटलं जेवण करून? म्हणजे अस्सल कोकणी जेवण असताना ते पिठी भात मध्येच भेटतं. आमचं जेवण तर झालं आहे, पण या ठिकाणी पाहू शकता भरपूर लोकांची दुपारच्या वेळेस गर्दी आहे आणि स्पेशली जी डिमांड आहे ती पिठी भात आणि सार भातसाठी. स्पेशली सेपरेट
सुरणाची, केळ्याची, बटाट्याची जी काप आहेत ना, नाद खुळा. लोकेशन पुन्हा एकदा सांगू इच्छितो, दादर वेस्टर्न साईडवरून म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 नंबरवर तुम्ही आलात थेट छत्रपती शिवाजी महाराज पार्क दिशेने, तर मध्येच लागेल गोखले मार्ग आणि समोर आहे दादर मेट्रो स्टेशन आणि बरोबर त्याच्या बाजूला आहे पिटी भात. दादर साईडला आला सिद्धिविनायक गणेश मंदिरात आणि जेवण करायचं असेल स्पेशली कोकणी पदार्थ तो म्हणजे पिटी भात, तर आवर्जून 100% रिकमेंडेबल आहे. बघा मध्ये बस आडवी आली त्या ठिकाणी हॉटेल आहे पिटी भात, आमच्या समऱ्याचा पिटी भात. जेवण वगैरे करून जर तुम्हाला सोलकढी घ्यायची असेल तर त्यांच्याकडे 75 रुपयाची बाटली मिळते सोलकढीची. त्यानंतर कोकम सरबत किंवा लिंबू सरबत घ्यायचं असेल तर 50 रुपये. पिटी भात मध्ये मिळणारं जेवण, नाश्ता हे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना नॅचरल डिस्पोजेबल ताटात किंवा चमच्याद्वारे दिले जाते. या ठिकाणी कोणती केमिकलयुक्त प्लॅस्टिकच्या पत्रावळी जेवणासाठी दिला जात नाही. कोकणी पदार्थांमध्ये शुद्ध शाकाहारी अजून बरेच प्रकार आहेत. ज्यांना माहिती असतील आवर्जून कमेंट करा आणि दादरच्या पिटी भातला आवर्जून भेट द्या.